हाय स्टुडंट्स, वेलकम टू रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स. मागल्या लेक्चरमध्ये आपण युनिट्स अँड मेजरमेंट नावाचा पहिला चॅप्टर क्लिअर केलेला, कव्हर केलेला. आता आजच्या सेशनपासून आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करतोय आपल्या सिलेबसमधला, ज्याचं नाव आहे मॅथेमॅटिकल मेथड्स. सो नेम ऑफ द चॅप्टर इज मॅथेमॅटिकल मेथड्स. बघा, पहिल्या चॅप्टरमध्ये जेव्हा आपण फिजिकल वर्ल्ड नावाचा चॅप्टर बघितलेला, त्या फिजिकल वर्ल्ड नावाच्या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला फिजिक्सची एक डेफिनेशन सांगितलेली. काय सांगितलेली? फिजिक्स इज नथिंग बट अप्लाइड मॅथमॅटिक्स. म्हणजे मॅथमॅटिक्सचे बरेचसे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत जे फिजिक्समध्ये अप्लाय होत असतात. त्याच काही बेसिक प्रिन्सिपल्सचा स्टडी आपल्याला इथं करायचा आहे. या चॅप्टरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला म्हणजे बेसिकली जुना जो सिलेबस होता, म्हणजे मागल्या हा नवीन जो सिलेबस अपडेट झाला आहे मागल्या वर्षी, त्याच्या अगोदरच्या सिलेबसमध्ये स्केलार्स अँड व्हेक्टर्स नावाचा चॅप्टर होता, सेकंड चॅप्टर. आणि त्या स्केलार्स अँड व्हेक्टर्स चॅप्टरमध्ये मग डिटेलमध्ये काय काय पॉईंट्स दिलेले. ॲक्च्युली मॅथमॅटिकल मेथड्समध्ये तोच चॅप्टर आहे स्केलार्स अँड व्हेक्टर्स. त्याच्यामध्ये काही ॲडिशनल पॉईंट्स टाकलेले आहेत. म्हणजे मॅथमॅटिकल मेथड्सला दोन पार्ट्समध्ये डिवाइड केलेला आहे. पहिला पार्ट आहे तो स्केलार्स अँड व्हेक्टर्सचा, आणि दुसरा पार्ट आहे तो कॅल्क्युलस पार्ट आहे. म्हणजे डिफरन्सिएशन काय असतं, इंटिग्रेशन काय असतं, डिफरन्सिएशनचे बेसिक रूल्स, इंटिग्रेशनचे काही बेसिक रूल्स, ते आपल्याला ह्या चॅप्टरच्या सेकंड पार्टमध्ये बघायचे आहेत. बट फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू स्टार्ट द फर्स्ट पार्ट अँड दॅट इज स्केलार्स अँड व्हेक्टर्स. स्टुडंट्स, आपण फिजिकल क्वांटिटी डिफाईन केलेली लास्ट टाइम. काय सांगितलेलं फिजिकल क्वांटिटीला? फिजिकल क्वांटिटीज आर दोज क्वांटिटीज विच कॅन बी मेजर्ड. अशा क्वांटिटीज ज्या आपण मोजू शकतो, अशा क्वांटिटीजना काय म्हणतो आपण? फिजिकल क्वांटिटीज. बरोबर. मग फिजिकल क्वांटिटीजचे आपण दोन प्रकार बघितलेले, आठवते का तुम्हाला? फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटी. बरोबर. मेजरमेंटसाठी दुसऱ्यांवर डिपेंड राहत नसेल तर फंडामेंटल, असेल तर डिराइव्ड, त्याचे डायमेन्शन्स, टोटल सगळं आपण इन डिटेलमध्ये स्टुडंट्स मागल्या चॅप्टरमध्ये बघितलेलं होतं. आता इथं काय बघायचं आपल्याला? बघा, बऱ्याचदा फिजिकल क्वांटिटीला एक्सप्रेस करण्यासाठी बघा आपण काय सांगितलेलं, कुठल्याही फिजिकल क्वांटिटीला मेजर करायचं असेल तर दोन गोष्टी लागतात. एक म्हणजे मॅग्निट्यूड, किंमत, आणि दुसरं म्हणजे त्याचं युनिट. आठवतंय का? आपल्याला वेट मोजायचं असेल तर आपण KG मध्ये मोजतो, डिस्टन्स मोजायचं असेल तर मीटरमध्ये मोजतो. सपोज मग मी एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं इथून कराड ते कोल्हापूर डिस्टन्स किती, तो म्हटला 70 किलोमीटर. किती म्हटला तो? 70 किलोमीटर, 70 किलोमीटर म्हटला. बरोबर. तर याच्यामध्ये 70 ही काय आहे? मॅग्निट्यूड. किलोमीटर हे काय आहे? युनिट. बरोबर. म्हणजे एक गोष्ट क्लिअरली माहिती आहे आपल्याला, फिजिकल क्वांटिटी कुठलीही असू द्या, त्या फिजिकल क्वांटिटीला जर मेजर करायचं असेल, मोजायचं असेल, तर कंपल्सरी किती गोष्टी लागतात? दोन. एक लागते मॅग्निट्यूड आणि दुसरं लागतं युनिट. पण काही फिजिकल क्वांटिटीज मॅग्निट्यूड आणि युनिट लिहून सुद्धा इनकम्प्लीट असतात. म्हणजे काय असतं? काही फिजिकल क्वांटिटीजना प्रॉपरली एक्सप्लेन करण्यासाठी नुसतंच मॅग्निट्यूड आणि युनिट सांगून चालत नाही. बघा, मी एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. ओके. तुम्हाला मी काय सांगितलं? कराड शहरामध्ये किंवा आपल्या विद्यानगरमध्ये SGM कॉलेज समोर आपली रॉयल अकॅडमी आहे, सगळ्यांना माहितीच आहे. रॉयल अकॅडमीच्या बरोबर समोर एक माणूस थांबलाय आणि त्या माणसानं 10 मिनिटामध्ये 15 किलोमीटर किंवा 10 मिनिटामध्ये गाडीवर, टू व्हीलरवर 15 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं. किती कव्हर केलं? 15 किलोमीटर. मग तो कुठं असेल? बघा, प्रश्न काय सांगितला मी? एक व्यक्ती आहे, एक पर्सन आहे, तो बरोबर मेन गेट समोर थांबला आहे, SGMच्या, आपल्या रॉयलच्या समोर, SGMच्या समोर थांबला आहे. ओके. आणि त्याला मी टायमिंग दिला आणि मग त्यानं बरोबर टाईम स्टार्ट केल्या त्यानं मोशनला सुरुवात केली, गाडीला चालू केलं त्याच्या, आणि बरोबर 10 मिनिटामध्ये तो 15 किलोमीटर पोचला. बरोबर. काय म्हणतोय मी? 10 मिनिटामध्ये 15 किलोमीटर पोचला. मग त्याची एक्झॅक्ट लोकेशन सांगता येईल का? नाही सांगता येणार. का नाही सांगता येणार? मी जरी तुम्हाला त्यानं कव्हर केलेलं डिस्टन्स सांगितलेलं असलं
तरी पण तो कुठल्या डायरेक्शनमध्ये गेला, तो कराड शहरामध्ये गेला का इकडं मसूर साईडला गेला, इकडं पुढं गेला का इकडं ओगलेवाडीकडे गेला का इकडं अजून कुणीकडे गेला, हे सांगितलंय का मी तुम्हाला? हे सांगितल्याशिवाय तुम्हाला त्याची एक्झॅक्ट लोकेशन सांगता येणार नाही. म्हणजे त्याची एक्झॅक्ट डिस्प्लेसमेंट जर तुम्हाला मोजायची असेल, डिस्प्लेसमेंट आठवते का फाउंडेशनमध्ये सांगितलेलं, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला फरक आठवतोय तुम्हाला? जर तुम्हाला एखाद्या ऑब्जेक्टची एक्झॅक्ट डिस्प्लेसमेंट मोजायची असेल तर त्या डिस्प्लेसमेंटची नुसती मॅग्निट्यूड असून चालत नाही, नुसतं युनिट असून चालत नाही, आणखी एक गोष्ट लागते, ती म्हणजे डायरेक्शन, ज्याला आपण दिशा असं म्हणतो. म्हणजे there are some physical quantities, there are certain physical quantities ज्यांना एक्सप्लेन करण्यासाठी, ज्यांना एक्सप्रेस करण्यासाठी नुसती मॅग्निट्यूड आणि युनिट असून चालत नाही. मॅग्निट्यूड आणि युनिट बरोबर डायरेक्शन सुद्धा लागते, दिशा सुद्धा लागते. अशा क्वांटिटीजना व्हेक्टर क्वांटिटीज म्हणायचं. मुळात आपल्याला हेच बघायचं या चॅप्टरमध्ये, स्केलार्स कशाला म्हणायचं, व्हेक्टर्स कशाला म्हणायचं. समजलं का सगळ्यांना? मी म्हटलं तुम्हाला एक काम करा, रूमचं टेम्परेचर मोजा. ओके, तुम्ही थर्मोमीटर काढलं, थर्मोमीटर असं मेजर केलं, चला किती भरलं, 40 डिग्री सेल्सिअस, बरोबर. तुम्ही असं म्हणता का सर पूर्वेकडून पश्चिमेकडे 40 आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे 40 असं मोजतो का आपण? नाही, आपण डायरेक्ट मॅग्निट्यूड मोजतो. डायरेक्शनचा विचार करतो का? कुणीकडून कुणीकडे 40 डिग्री सेल्सिअस आहे असं म्हणतो का? नाही, डायरेक्टली आपण सांगतो ना. काय सांगतो? रूमचं टेम्परेचर किती आहे, 40 डिग्री सेल्सिअस. म्हणजे टेम्परेचर मोजण्यासाठी डायरेक्शन गरजेची आहे का? डायरेक्शन नसली तरी चालेल, टेम्परेचर मोजण्यासाठी फक्त मॅग्निट्यूड लागते. म्हणजे टेम्परेचरला डायरेक्शन गरजेची नाही, टेम्परेचर ही स्केलार क्वांटिटी आहे. ओके, सो मी सांगतो ते डिटेलमध्ये तुम्हाला. बेसिकली आपण ज्या फिजिकल क्वांटिटी स्टडी करतो त्या फिजिकल क्वांटिटीजना मी 3 प्रकारामध्ये डिवाइड केलंय, फंडामेंटल आणि डिराइव्ड नाही, वेगळ्या 3 प्रकारमध्ये. ऑल द फिजिकल क्वांटिटीज सराउंडिंग अस आर डिवाइडेड इंटू 3 कॅटेगरीज. नंबर 1, स्केलार क्वांटिटीज. स्केलार क्वांटिटीज. नंबर 2, व्हेक्टर क्वांटिटीज. आणि नंबर 3, टेन्सर क्वांटिटीज. घ्या आता हे तिसराच प्रकार कुठनं आला बघा, स्केलार क्वांटिटीज, व्हेक्टर क्वांटिटीज आणि टेन्सर क्वांटिटीज. ओके, आता मी तुम्हाला ह्या तिघांच्या डेफिनेशन सांगतो. स्केलार कशाला म्हणायचं, टेन्सर एवढी कॉमन नाहीये, टेन्सर क्वांटिटीला काही खूप डीपमध्ये स्टडी करायचं नाहीये, पण तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन एखादा विचारला जाऊ शकतो. विच ऑफ द फॉलोइंग इज अ टेन्सर क्वांटिटी. ओके, बघा द फिजिकल क्वांटिटीज. आता बघा तुम्ही 8, 9, 10th मध्ये हे ऑलरेडी डिस्कस केलेलं असणार आहे तुम्हाला. स्केलार क्वांटिटीज, व्हेक्टर क्वांटिटीज ऑलरेडी सांगितलेल्या असतील. मराठी मीडियमच्या मुलांना तुम्हाला सदिश राशी आणि अदिश राशी असे 2 शब्द वापरले असतील बघा. सदिश राशी म्हणजे व्हेक्टर क्वांटिटीज, अदिश राशी म्हणजे स्केलार क्वांटिटीज. लेट अस गो वन बाय वन. 3 प्रकार समजले का? कुठले कुठले? स्केलार क्वांटिटीज, व्हेक्टर क्वांटिटीज आणि टेन्सर क्वांटिटीज. नंबर 1 बघा, स्केलार क्वांटिटीज. पहिला पॉइंट कुठला? स्केलार क्वांटिटीज. कुणाला म्हणायचं स्केलार क्वांटिटीज? बघा, द फिजिकल क्वांटिटीज विच हॅज मॅग्निट्यूड ओनली. ज्या फिजिकल क्वांटिटीज ना फक्त मॅग्निट्यूड असते, युनिट असतं का? तर असतं, पण युनिटचा विषय आपण इथं करणार नाहीयेत. युनिट 100% असतंच, प्रत्येक फिजिकल क्वांटिटीला युनिट असतं, पण आपण मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनच्या टर्म्समध्ये बोलतोय. द फिजिकल क्वांटिटीज विच हॅज मॅग्निट्यूड ओनली, किंवा असं पण सांगता येईल द फिजिकल क्वांटिटीज कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ मॅग्निट्यूड ओनली are called scalar quantities. So here I can define scalar quantities as the physical quantities which has magnitude only are called स्केलार क्वांटिटीज.
म्हणजे अशा क्वांटिटीज, ज्या क्वांटिटीज मोजण्यासाठी, ज्या क्वांटिटीज एक्सप्रेस करण्यासाठी फक्त मॅग्निट्यूड असली तर चालेल, डायरेक्शनची गरज नाही, डायरेक्शन उपयोगाची किंवा डायरेक्शनची गरजच लागत नाही. ओके, अशा क्वांटिटीजना काय म्हणायचं? स्केलार क्वांटिटीज. सो हाऊ विल यू डिफाईन स्केलार क्वांटिटीज देन? द फिजिकल क्वांटिटीज विच हॅज मॅग्निट्यूड ओनली आर कॉल्ड स्केलार क्वांटिटीज. ओके, आता मी एकदा स्केलार क्वांटिटीजचा कन्सेप्ट सुरू केलाय तर शेवटच करतो त्याचा, मग व्हेक्टर बघूया, मग शेवटी टेन्सर सांगतो तुम्हाला. सो क्लिअरली काय डेफिनेशन समजली? स्केलार क्वांटिटीज म्हणजे कुठल्या क्वांटिटीज? अशा क्वांटिटीज ज्यांना फक्त काय असते? मॅग्निट्यूड असते. सो हिअर आय कॅन डिफाईन द फिजिकल क्वांटिटीज विच हॅज मॅग्निट्यूड ओनली आर कॉल्ड स्केलार क्वांटिटीज. फॉर एक्झाम्पल, कुठल्या कुठल्या क्वांटिटीज स्केलार आहेत? मगाशी मी सांगितलं टेम्परेचर. टेम्परेचर मोजण्यासाठी डायरेक्शन गरजेची आहे का? नाही. दुसरं टाईम. टाइम मोजण्यासाठी डायरेक्शन गरजेची आहे का? नाही. आपण असं सांगतो का क्लॉकवाईज 7 वाजले आणि अँटी क्लॉकवाईज 8 वाजले, असं काही सांगतो का आपण? 2 डायरेक्शन असतात ना घड्याळामध्ये, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, असं काही सांगतो का आपण? म्हणजे टेम्परेचर असू द्या, टाइम असू द्या, इवन लेंथ असू द्या, मास असू द्या, अजून काय असेल, अजून काय एरिया असू द्या, डेन्सिटी असू द्या, व्हॉल्यूम असू द्या, स्पीड असू द्या, प्रेशर, एनर्जी एटसेट्रा, हे सगळ्या कुठल्या क्वांटिटीज आहेत? स्केलार क्वांटिटीज आहेत, ज्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण? अदिश राशी असं म्हणतो. ज्यांना रिप्रेझेंट करण्यासाठी, ज्यांना एक्सप्रेस करण्यासाठी डायरेक्शनची गरज नसते, अशा क्वांटिटीजना स्केलार क्वांटिटीज म्हणायचं. सो द फिजिकल क्वांटिटीज विच हॅज मॅग्निट्यूड ओनली आर कॉल्ड स्केलार क्वांटिटीज. फॉर एक्झाम्पल टेम्परेचर, टाइम, लेंथ, मास, एरिया, डेन्सिटी, व्हॉल्यूम, स्पीड, प्रेशर, एनर्जी एटसेट्रा. क्लिअर सगळ्यांना? आलं लक्षामध्ये? कोणाला काही डाऊट याच्यामध्ये? काही अडचण कुणाला? नाही. So the physical quantities which has magnitude only are called scalar quantities. Okay, कुठल्या कुठल्या क्वांटिटीज स्केलर आहेत ते आपण बघितलं. भरपूर साऱ्या क्वांटिटीज आहेत, मी सम एक्झाम्पल लिहिलेले आहेत. आता जर समजा माझ्याकडे एखादी स्केलार क्वांटिटी असेल आणि त्या स्केलार क्वांटिटीचा वापर करून मला जर काही फिजिकल ऑपरेशन करायचे असतील, आता मी तुम्हाला मागल्या चॅप्टरमध्ये ऑलरेडी सांगितलेलं, आपल्या फिजिक्समध्ये फिजिकल ऑपरेशन म्हणजे काय असतात? ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, याच्या व्यतिरिक्त आपण कुठलंही ऑपरेशन करत नाही. म्हणजे हे फिजिकल ऑपरेशन जर मला स्केलार क्वांटिटीचा वापर करून करायचा असेल तर ते कसे करायचे, त्या प्रश्नाचं उत्तर सांगतो बघा. इथे लिहितो बघा मी, स्केलार्स कॅन बी ॲडेड, म्हणजे स्केलारची आपण ॲडिशन करू शकतो, सबट्रॅक्टेड, मल्टिप्लाइड and divided by general rules of algebra. संपला विषय. बेसिक स्टेटमेंट सांगितलं मी तुम्हाला. स्केलार्स कॅन बी ॲडेड, सबट्रॅक्टेड, मल्टिप्लाइड, डिवायडेड बाय जनरल रूल्स ऑफ अल्जेब्रा. म्हणजे आपण अल्जेब्रामध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजनचे काही रूल्स बघितलेत ना. प्लस मायनस असेल तर सबट्रॅक्ट करायचं, मोठ्याचं साईन द्यायचं, मायनस मायनस असेल तर ॲडिशन करायची, मोठ्याचं साईन, बरोबर. सिमिलर साईन असेल तर ॲडिशन, डिसिमिलर साईन असेल तर सबट्रॅक्शन, बघितलं का आपण, बरोबर. असे काही रूल्स बघितलेत ना अल्जेब्रामध्ये, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजनचे. तर ते जे काही बेसिक रूल्स असतात, कशाचे किंवा जनरल रूल्स असतात, कोणाचे? अल्जेब्राचे. ते जनरल रूल्स वापरूनच आपण स्केलार्सना ॲड, सबट्रॅक्ट, मल्टिप्लाय आणि डिवाइड करू शकतो. सो हिअर आय कॅन से स्केलार्स कॅन बी ॲडेड,
सबट्रॅक्टेड, मल्टिप्लाइड अँड डिवायडेड बाय जनरल रूल्स ऑफ अल्जेब्रा. म्हणजे स्केलार क्वांटिटीच्या ॲडिशनसाठी, मल्टिप्लिकेशनसाठी, सबट्रॅक्शनसाठी, डिव्हिजनसाठी डोक्याला शॉर्ट करून घ्यायची गरज नाही. जे अल्जेब्राचे बेसिक रूल्स आपल्याला माहिती आहेत ना, हो, ओके, ते रूल्स वापरून आपण स्केलार्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फिजिकल ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. आलं लक्षामध्ये? समजलं सगळ्यांना? नक्की समजलं? सो स्केलार्सची डेफिनेशन समजली का? स्केलार्सचे एक्झाम्पल समजले? स्केलार्सचे फिजिकल ऑपरेशन्स कसे करायचे समजले? स्केलार्सचा विषय संपला. ओके, क्लिअर सगळ्यांना? स्केलार्स क्वांटिटी, ज्या स्केलार क्वांटिटीज आहेत त्या क्वांटिटीचा विषय संपला. एवढंच आहे. चॅप्टरला जरी नाव दिलेलं असलं जुन्या सिलेबसमध्ये स्केलार्स अँड व्हेक्टर्स, किंवा मॅथमॅटिकल मेथड्समध्ये 2 पार्ट जरी असले स्केलार्स आणि व्हेक्टर्स, तरी स्केलार्सचा एवढाच पार्ट आपल्या सिलेबसला आहे. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड डेफिनेशन आहे. ओके, एक्झाम्पल सांगितले, त्याचं तुम्हाला मी मॅथमॅटिकल फिजिकल ऑपरेशन्स कसे करायचे तेही सांगितलं. हे लिहून घ्या. ओके, स्केलार क्वांटिटीज बघितल्यानंतर याच्या पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे व्हेक्टर्स, व्हेक्टर क्वांटिटीज. सो द नेक्स्ट पॉइंट इज व्हॉट आर व्हेक्टर क्वांटिटीज. या व्हेक्टर क्वांटिटीजला मराठीमध्ये सदिश राशी असं म्हणतात. बघा, द फिजिकल क्वांटिटीज which require magnitude as well as direction for their complete description. म्हणजे एखाद्या फिजिकल क्वांटिटीला जर डिस्क्राईब करायचं असेल, एक्सप्लेन करायचं असेल, तर काही फिजिकल क्वांटिटीजना फक्त मॅग्निट्यूड असली तरी चालते, त्यांना आपण स्केलार्स म्हटलेलं. पण काही फिजिकल क्वांटिटीजला जर तुम्हाला प्रॉपरली एक्सप्लेन करायचं असेल तर नुसती मॅग्निट्यूड देऊन चालणार नाही. मगाशी मी तुम्हाला डिस्प्लेसमेंटचं एक्झाम्पल सांगितलं. तो व्यक्ती एक्झॅक्टली कुठं पोहोचला हे जर तुम्हाला सांगायचं असेल तर तो तुम्हाला कुठल्या दिशेनं गेला हे पण सांगावं लागेल. तुम्ही जर म्हटला तो मसूरच्या दिशेने गेला तर मी म्हणणार तो 10 मिनिटांमध्ये सह्याद्री कारखान्यापर्यंत पोहोचला असेल, बरोबर. म्हणजे त्याची पोझिशन कशी शोधून काढली? मी अंदाज लावला ना. मी मसूरकडे जाताना 10-15 किलोमीटर अंतरावर कोण आहे? सह्याद्री कारखाना आहे. म्हणजे तो एक्झॅक्टली कुठं आहे? सह्याद्री कारखान्यासमोर आहे. आणि मग त्याची ती डिस्प्लेसमेंट किती झाली? विद्यानगर एसजीएम कॉलेज तो कारखाना, बरोबर. सिंपल आहे ना. हे कशावरून ठरवलं मी? तो मसूर रोडला गेला म्हणून सांगितलं ना मी. तो मी जर म्हणला असतो तो इकडे कराडकडे गेला असेल तर मी म्हणला असं बहुतेक तो कोल्हापूर नाक्यावर पोहोचला, बरोबर. कोल्हापूर नाक्यावर पोहोचला ही त्याची मी लोकेशन शोधून काढली, बरोबर. कशामुळे काढली? कारण मला माहिती आहे तो कराड सिटीमध्ये इकडे गेलाय. म्हणला असतं ओगलेवाडीला गेलाय तर मी म्हटलं असं सुरली घाटात पोहोचलाय, बरोबर. कशावरून शोधून काढलं? डायरेक्शन. म्हणजे डिस्प्लेसमेंट पोझिशन जर शोधून काढायची असेल तर नुसती व्हॅल्यू असून चालत नाही, डायरेक्शन पण गरजेची आहे. अजून एखादं एक्झाम्पल घेऊया. समजा मी काय म्हटलं, एखाद्या ऑब्जेक्टवर 10 न्यूटन फोर्स ऍक्ट केला. एखाद्या ऑब्जेक्टवर 10 न्यूटन फोर्स ऍक्ट केला. ओके, ठीक आहे. ही एक गोष्ट. आणि बघा, हे एक असं कुठल्या तरी ऑब्जेक्टवर 10 न्यूटन फोर्स ऍक्ट केलाय, पण तो फोर्स जर रिप्रेझेंट करायचा असेल तर नुसती मॅग्निट्यूड सांगून चालेल काय? मी म्हटलं 10 न्यूटन फोर्स ऍक्ट झाला, चला लिहा म्हटलं तुम्हाला मी, आणि तुम्ही लिहायला सुरुवात केली. 10 न्यूटन फोर्स ऍक्ट केला. अरे कुणी ऍक्ट केला? कशावर ऍक्ट केला? बरोबर, हे माहिती पाहिजे ना. आता पहिलं वाक्य काय सांगितलं मी? 10 न्यूटन फोर्स ऍक्ट केला. ओके, हे पहिलं वाक्य. आणि दुसरं वाक्य बघा, मी या बुकवर 10 न्यूटन फोर्स ऍक्ट केला. मी ह्या बुकवर 10 न्यूटन फोर्स ऍक्ट केला. कुठलं कंप्लीट वाटते? पहिलं का दुसरं? ऑब्व्हियसली दुसरं. कारण इथं फोर्स अप्लाय करते कोण? मी. कुणावर अप्लाय करतोय? बुकवर. हे क्लिअरली सांगितलंय की नाही? पहिल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलंय का? नाही. म्हणजे फोर्स ही अशी क्वांटिटी आहे ज्याला तुम्हाला एक्सप्रेस करायचं असेल, कम्प्लिटली एक्सप्रेस करायचं असेल तर कुणी अप्लाय केला, कुणावर अप्लाय केला, म्हणजे त्याची नक्की डायरेक्शन काय आहे हे सांगावं लागेल. कारण फोर्स ही वेक्टर क्वांटिटी आहे. सो हियर यू कॅन डिफाईन वेक्टर क्वांटिटीज ॲज द फिजिकल क्वांटिटीज which requires
magnitude as well as direction for their किंवा magnitude as well as direction for their complete description, बरोबर आहे, for their complete description are called, क्या कहेंगे रे उनको, are called vector quantities. अशा क्वांटिटीजना काय म्हणायचं, वेक्टर क्वांटिटीज. म्हणजे वेक्टर क्वांटिटीज कुठल्या क्वांटिटीज आहेत, अशा क्वांटिटीज आहेत ज्यांना डिस्क्राईब करण्यासाठी, कम्प्लिटली डिस्क्राईब करण्यासाठी मॅग्निट्यूड पण गरजेची आहे आणि डायरेक्शन पण गरजेची आहे. किंमत तर महत्वाची आहेच आहे, शिवाय दिशा म्हणजे डायरेक्शन सुद्धा महत्वाची आहे. अशा फिजिकल क्वांटिटीजला काय म्हणायचं, वेक्टर क्वांटिटीज. सो व्हॉट आर वेक्टर क्वांटिटीज? येस, the physical quantities which require magnitude as well as direction for their complete description are called vector quantities. Clear सगळ्यांना? वेक्टर क्वांटिटीची डेफिनेशन समजली का? ओके. फॉर एक्झाम्पल कुठल्या कुठल्या क्वांटिटीज आहेत वेक्टर क्वांटिटीज? एक्झाम्पल व्हेलॉसिटी, मगाशी मी सांगितलं डिस्प्लेसमेंट, त्याच्यानंतर फोर्स, मग ॲक्सलरेशन, मग मोमेंटम, मग टॉर्क, एटसेट्रा. बास झाली नाव. एवढ्या सगळ्या क्वांटिटीज आहेत ज्यांना कम्प्लिटली डिस्क्राईब करायचं असेल तर फक्त मॅग्निट्यूड असून चालत नाही, मॅग्निट्यूड बरोबर डायरेक्शन सुद्धा लागते. अशा क्वांटिटीजना काय म्हणायचं, वेक्टर क्वांटिटीज. क्लिअर सगळ्यांना? ओके. आता हे बघा, वेक्टर्सचे जर फिजिकल ऑपरेशन्स करायचे असतील, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन करायचं असेल तर ते डायरेक्ट जनरल रूल्स ऑफ अल्जेब्रा वापरून करू शकत नाही. त्यासाठी काही स्पेसिफिक रूल्स आहेत. देअर आर स्पेसिफिक रूल्स फॉर ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ वेक्टर्स दॅट वी विल गोइंग टू सी फर्दर. पुढे जाऊन आपल्याला ते बघायचं आहे. आता तुम्हाला डेफिनेशन समजली का? डेफिनेटली. एक्झाम्पल समजले का? ऑफकोर्स. मग आता आपण व्हेक्टर्स रिप्रेझेंट कसे करायचे, हाऊ टू रिप्रेझेंट अ व्हेक्टर, म्हणजे बेसिकली ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेक्टर आपल्याला बघायचं आहे. हे समजलं का सगळ्यांना? समजलं असेल तर लिहून घ्या. ओके. आता आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेक्टर बघायचं किंवा रिप्रेझेंट कसा करायचा व्हेक्टर, व्हेक्टर रिप्रेझेंटेशन बघायचंय. मुळात लक्ष देऊन ऐका, व्हेक्टर रिप्रेझेंट करत असताना त्याची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही प्रॉपरली एक्सप्रेस केले जाणं गरजेचं आहे. म्हणून व्हेक्टरला रिप्रेझेंट करत असताना जनरली ग्राफिकली रिप्रेझेंट करतो आपण. अ व्हेक्टर कॅन बी रिप्रेझेंटेड बाय, ऐका लक्ष देऊन, a vector can be represented by a directed line segment or by an arrow. म्हणजे जर समजा मला एखाद्या व्हेक्टरला रिप्रेझेंट करायचं असेल ग्राफिकली, तर ग्राफिकली व्हेक्टर मी कसा रिप्रेझेंट करणार, एक डायरेक्टेड लाईन सेगमेंट काढणार. डायरेक्टेड लाईन सेगमेंट म्हणजे काय, तर मी फॉर एक्झाम्पल एक स्ट्रेट लाईन काढणार, पण ती नुसती स्ट्रेट लाईन असणार नाही, त्या स्ट्रेट लाईनला डायरेक्शन मेन्शन केलेली असणार. फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल एक व्हेक्टर आहे, त्या व्हेक्टरची लेंथ PQ आहे. ओके. सो समजा मी असं केलं बघा इथं, लाईक दिस PQ, अशा प्रकारे PQ. सो काय काढली मी, ही डायरेक्टेड लाईन सेगमेंट काढली. बघा इथे मी ॲरो दाखवलाय का, बघा असं हे काय पॉइंटर काय रिप्रेझेंट करतो, डायरेक्शन. सो अ व्हेक्टर ग्राफिकली कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज अ डायरेक्ट
directed line segment or by an arrow in which length of the segment or arrow बघा in which length of the segment represents magnitude of वेक्टर. म्हणजे जर समजा तुम्हाला वेक्टरची मॅग्निट्यूड फाइंड आउट करायची असेल तर जो तुम्ही डायरेक्टेड लाईन सेगमेंट काढली की नाही, त्या डायरेक्टेड लाईन सेगमेंटची जी लेंथ आहे त्या लेंथला आपण ग्राफवर स्केल घेतो की नाही, वाचते बघा इथं कोपऱ्यात ग्राफ पेपरवर स्केल लिहितो आपण 1 सेंटीमीटर इज इक्वल टू एवढं एवढं काय तर बरोबर. त्या स्केलनुसार तुम्ही काय करू शकता, या ॲरोची लेंथ तुमच्या स्केलनुसार वेक्टरची काय रिप्रेझेंट करणार, मॅग्निट्यूड. सो काय सांगायचं बघा, अ वेक्टर कॅन बी रिप्रेझेंटेड बाय अ डायरेक्टेड लाईन सेगमेंट और बाय एन एरो इन विच द लेंथ ऑफ द सेगमेंट रिप्रेझेंट्स मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. आणि जो पॉइंटर आहे, द पॉइंटर गिव्स व्हॉट, डायरेक्शन. पॉइंटर जिकडे असेल तिकडे तुमच्या वेक्टरची काय असणार, डायरेक्शन असणार. सो कळलं का, वेक्टर कसा रिप्रेझेंट करायचा, ग्राफिकली कसा रिप्रेझेंट करायचा. ग्राफिकली अ वेक्टर कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज or represented by a directed line segment or by an arrow in which the length of the segment represents the direction of vector and the pointer gives the direction. आता बघा इथं तुम्हाला 2 पॉइंट दिसतात बघा, P आणि Q. याच्यामध्ये या P ला म्हणायचं टेल ऑफ वेक्टर. P ला काय म्हणायचं, टेल ऑफ वेक्टर. म्हणजे स्टार्टिंग पॉइंट जो असतो, कुठला पॉइंट, स्टार्टिंग पॉइंट, जिथून वेक्टर सुरू होत असतो त्या पॉइंटला काय म्हणायचं, टेल ऑफ वेक्टर. आणि जिथं ॲरो आहे बघा हा, याला म्हणायचं हेड ऑफ वेक्टर. म्हणजे जिथं वेक्टर संपतो त्याला काय म्हणायचं, हेड ऑफ वेक्टर. सो कळलं का. बघा ग्राफिकली रिप्रेझेंट करत असताना सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची गोष्ट काय, इट इज रिप्रेझेंटेड बाय डायरेक्टेड लाईन सेगमेंट. ओके, तर डायरेक्टेड लाईन सेगमेंटची जी लेंथ आहे ती जर स्केलनुसार, आपली जी काही स्केल आपण घेणार त्या स्केलनुसार काढली तर आपल्याला काय मिळणार, वेक्टरची मॅग्निट्यूड. आणि पॉइंटर काय देणार, डायरेक्शन. त्याच्यामध्ये जिथून वेक्टर सुरू होत असतो त्याला म्हणायचं टेल ऑफ वेक्टर, जिथं वेक्टर संपत असतो त्याला म्हणायचं हेड ऑफ वेक्टर. क्लिअर सगळ्यांना. वेक्टरचं रिप्रेझेंटेशन हे ग्राफिकली झालं. दिस इज व्हॉट वी हॅव सीन. व्हॉट, हे काय बघितलंय आपण, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर बघितलंय. वेक्टरला ग्राफिकली कसं रिप्रेझेंट करायचं ते बघितलंय. सिम्बॉलिकली कसं रिप्रेझेंट करायचं, समजा एखादी फिजिकल क्वांटिटी मी तुम्हाला सांगितली आणि तिचा सिम्बॉल लिहा असं सांगितलं बघा, तर काय सांगतो बघा ऐका, सिम्बॉलिकली a vector can be represented by single capital letter with arrow on its head. म्हणजे काय करायचं, जर सिम्बॉलिकली तुम्हाला वेक्टर रिप्रेझेंट करायचा असेल तर काय करायचं, एक सिंगल कॅपिटल लेटर घ्यायचं आणि त्या सिंगल कॅपिटल लेटरच्या डोक्यावर काय काढायचं, ॲरो काढायचा. फॉर एक्झाम्पल मी ते एक रिप्रेझेंट केलाय बघा, वेक्टर एक्स, वेक्टर ए, वेक्टर बी. आता मी इथून पुढे म्हटलं चला वेक्टर सी काढा, तुम्ही काय काढणार, सी लेटर काढणार, त्याच्या डोक्यावर ॲरो काढणार. ज्या ज्या क्वांटिटीच्या डोक्यावर असा ॲरो असेल ती क्वांटिटी, कुठली क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी. विषय संपला. व्हेरी गुड कॅच. समजलं का सगळ्यांना. ह्याला वाचायचं कसं, हाऊ टू रीड दिस. दिस इज वेक्टर एक्स, दिस इज वेक्टर ए, दिस इज वेक्टर बी, दिस इज वेक्टर सी. आलं लक्षामध्ये. सो सिम्बॉलिकली जर तुम्हाला एखादा वेक्टर रिप्रेझेंट करायचा असेल तर काय करायचंय, कॅपिटल लेटर घ्यायचं, सिंगल कॅपिटल लेटर, आणि त्याच्या डोक्यावर काय काढायचं, एक ॲरो काढायचा. संपला विषय. ओके. आणि ह्याला रीड कसं करायचं, वेक्टर एक्स, वेक्टर ए, वेक्टर बी. इथून पुढे मी तुम्हाला म्हटलं चला राईट डाऊन, वेक्टर पी इज इक्वल टू, तुम्ही असं लिहिणार पी, डोक्यावर ॲरो, ह्याला म्हणणार मी वेक्टर पी. दिस इज वेक्टर क्यू कसं लिहिणार, दिस इज वेक्टर क्यू. वेक्टर टी कसा असेल, वेक्टर टी. वेक्टर डी कसा असेल, वेक्टर डी. आलं लक्षामध्ये.
सो ऑल दीज आर व्हॉट सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन्स ऑफ व्हेक्टर्स. समजलं का? सो पहिल्यांदा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघितलं आणि नंतर सिम्बॉलिकल बघितलं. ग्राफिकल करत असताना लाईन सेगमेंट काढायची, डायरेक्टेड लाईन सेगमेंट, त्याची लेंथ म्हणजे व्हेक्टरची मॅग्निट्यूड आणि त्याचा पॉइंटर म्हणजे डायरेक्शन. स्टार्टिंग पॉइंटला टेल ऑफ व्हेक्टर म्हणायचं, एंड पॉइंटला हेड ऑफ व्हेक्टर म्हणायचं. सिम्बॉलिकली जर व्हेक्टरला रिप्रेझेंट करायचं असेल तर एक सिंगल कॅपिटल लेटर घ्यायचं आणि त्याच्या डोक्यावर काय काढायचं? ॲरो काढायचा. अशा प्रकारे आपण कुठल्याही व्हेक्टरला रिप्रेझेंट करू शकतो. आता काय बघायचे? टाइप्स ऑफ व्हेक्टर. नाउ लेट अस सी व्हॉट आर द टाइप्स ऑफ व्हेक्टर. व्हेक्टर क्वांटिटीज किंवा व्हेक्टरचे प्रकार बघूया. किती प्रकारचे व्हेक्टर्स असू शकतात? बहुत प्रकार के वेक्टर होते हैं, लेकिन हम देखेंगे वन बाय वन. चलो वन बाय वन बघूया. सगळ्यात पहिला वेक्टर असतो झिरो वेक्टर. फर्स्ट झिरो वेक्टर और त्यालाच नल वेक्टर असं म्हणतात. झिरो वेक्टरलाच काय म्हटलं जातं? नल वेक्टर असं म्हटलं जातं. नाउ व्हॉट आर झिरो वेक्टर्स और नल? व्हॉट आर नल वेक्टर? झिरो वेक्टर और नल वेक्टर. ऐका लक्ष देऊन. ज्या वेक्टरची मॅग्निट्यूड 0 आहे, द वेक्टर हुज बघा वेक्टर आहे, डायरेक्शन आहे, पण मॅग्निट्यूड 0 आहे. ऐका लक्ष देऊन. द वेक्टर हुज मॅग्निट्यूड इज 0, that vector is called zero vector or null vector. ज्या वेक्टरची मॅग्निट्यूड किती आहे? 0 आहे. ज्या वेक्टरची मॅग्निट्यूड 0 असते अशा वेक्टरला झिरो वेक्टर किंवा नल वेक्टर म्हणायचं. आता असा वेक्टर असतो? 100% असतो. इथं डेफिनेशन दिली म्हणजे असणारच. कुठला असतो बघा? फॉर एक्झाम्पल सांगतो मी. हे बघा, व्हेलॉसिटी कुठली क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी ऑब्व्हियसली. मग माझ्याकडे एक कार आहे सपोज, आणि मी ती कार पार्किंगमध्ये पार्क केलेली आहे, बरोबर. मग मी विचारलं त्या पार्किंग मधल्या कारचा व्हेलॉसिटी वेक्टर किती? बघा, आता ती कार जी पार्क केलेली आहे ती कुठल्या तरी डायरेक्शनमध्ये पार्क केलेली असेल ना मी. मग स्टार्ट केल्यावर त्या डायरेक्शनमध्ये पुढे जाईल की नाही? समजा मी त्याच डायरेक्शनमध्ये पुढे घेऊन गेलो तर ती पुढे जाईल, ती डायरेक्शन व्हेलॉसिटीची असणार आहे. पण जेव्हा गाडी थांबलेली आहे त्यावेळेला व्हेलॉसिटी वेक्टर किती आहे? 0. म्हणजे द व्हेलॉसिटी वेक्टर ऑफ ऑब्जेक्ट ॲट रेस्ट इज कसला? 0. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे आणि तो ऑब्जेक्ट बघा, मी असं मूव्ह करतोय ह्या डायरेक्शनमध्ये, असं रस्त्याने चालतोय मी. ओके, चालतोय. मग मी चालतोय म्हणजे माझी काहीतरी व्हेलॉसिटी असणार. मी रस्त्याने चालतोय म्हणजे माझी काहीतरी काय असणार? व्हेलॉसिटी असणार. आणि त्या व्हेलॉसिटीला काहीतरी डायरेक्शन असणार की नाही? चालता मी थांबलो, स्टॉप. मग त्यात इन्स्टंट ऑफ टाइमला जेव्हा मी थांबलेलो आहे त्यावेळेला माझी व्हेलॉसिटी किती? 0. बरोबर. म्हणजे व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड किती? 0. म्हणजे त्यावेळेला माझा व्हेलॉसिटी वेक्टर किती? 0, कारण त्याची मॅग्निट्यूड 0 आहे. सो एक्झाम्पल काय सांगणार बघा मी. फॉर एक्झाम्पल, द व्हेलॉसिटी वेक्टर, वेक्टर नाही, व्हेलॉसिटी वेक्टर. द व्हेलॉसिटी वेक्टर ऑफ objects at rest is 0 वेक्टर. रेस्ट मध्ये असणाऱ्या ऑब्जेक्टचा जो काही व्हेलॉसिटी वेक्टर आहे तो कसला वेक्टर असतो? 0 वेक्टर असतो. क्लिअर सगळ्यांना? समजलं सगळ्यांना? लक्षात आलं सगळ्यांच्या? व्हेरी गुड. समजलं? पहिला एक्झाम्पल काय? पहिला टाईप कुठला? 0 वेक्टर. दुसरा वेक्टर बघा, सेकंड वन, पोझिशन वेक्टर. महत्वाचा पॉइंट आहे हा, पोझिशन वेक्टर. बघा, पोझिशन वेक्टर म्हणजे काय? असा वेक्टर जो पार्टिकलची ऑब्जेक्टची पोझिशन डिस्क्राइब करतो. द वेक्टर दॅट डिस्क्राइब्स पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट ॲट द गिवन इन्स्टंट ऑफ टाइम. दिलेल्या इन्स्टंट ऑफ टाइमला ऑब्जेक्ट नक्की कुठं आहे हे सांगणारा वेक्टर म्हणजे पोझिशन वेक्टर. डिटेलमध्ये पुढे सांगतो मी तुम्हाला याचे, फक्त डेफिनेशन समजून घ्या. द वेक्टर
that represents position of object at given instant of time इज कॉल्ड पोझिशन व्हेक्टर. दिलेल्या इन्स्टंट टाइमला, दिलेल्या टाइमला ऑब्जेक्ट नक्की कुठं आहे हे सांगणारा, म्हणजे ऑब्जेक्टची काय रिप्रेझेंट करणारा, पोझिशन रिप्रेझेंट करणारा जो व्हेक्टर असतो त्या व्हेक्टरला काय म्हणायचं, काय म्हणायचं त्याला, पोझिशन व्हेक्टर. क्लिअर सगळ्यांना? डेफिनेशन समजली. डिटेलमध्ये पुढे जेव्हा आपण ऍक्च्युअली पोझिशन व्हेक्टर्स डिस्कस करू त्यावेळेला सांगतो. आता फक्त डेफिनेशन समजून घ्या. 2 डेफिनेशन समजल्या. झिरो वेक्टर म्हणजे ज्याची मॅग्निट्यूड किती, 0, तो कुठला, झिरो वेक्टर. जो पोझिशन डिस्क्राइब करतो तो पोझिशन वेक्टर. चला याच्या पुढे जाऊया, पुढचे पॉइंट्स बघूया. पुढचा टाइप असतो इक्वल व्हेक्टर्स. आता इथं बघा 2 व्हेक्टर्सचा मुद्दा आहे बघा. नंबर 3 इक्वल व्हेक्टर्स. ऐका आता, इक्वल व्हेक्टर्स कुठले असतात? जर समजा 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्हेक्टर्स आहेत माझ्याकडे आणि त्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्हेक्टर सेम टाईपचे पाहिजेत बरं का. म्हणजे एक फोर्सचा वेक्टर घेणार आणि एक व्हेलॉसिटीचा वेक्टर घेणार असं नाही. दोन्ही फोर्सचे वेक्टर, दोन्ही व्हेलॉसिटीचे वेक्टर अशा टाईपमध्ये बघा. जर समजा 2 व्हेक्टर्स असतील किंवा 2 पेक्षा जास्त व्हेक्टर्स असतील ज्यांची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही सेम असेल, अशा व्हेक्टर्सना काय म्हणायचं, इक्वल व्हेक्टर्स. सो व्हॉट आर इक्वल व्हेक्टर्स? बघा, द व्हेक्टर्स हॅव्हिंग इक्वल मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन. ज्या व्हेक्टर्सची मॅग्निट्यूड पण सेम असते आणि डायरेक्शन पण सेम असते अशा व्हेक्टर्सना काय म्हणायचं, इक्वल व्हेक्टर्स. ओके, सो बघा, द व्हेक्टर्स having equal magnitude and same direction are called equal vectors. बघा, फॉर एक्झाम्पल हा वेक्टर घेतला, वेक्टर ए, आणि हा वेक्टर घेतला, वेक्टर बी. बघा, डायग्राम सगळ्यांनी काढायची बरं का. वेक्टर ए आहे हा आणि हा वेक्टर बी आहे. बघा, दोघांची मॅग्निट्यूड कशी आहे, सेम. दोघांची डायरेक्शन पण कशी आहे, सेम. म्हणजे वेक्टर ए आणि वेक्टर बी कसे आहेत, इक्वल व्हेक्टर्स. सो मी याला रिप्रेझेंट असं करणार, वेक्टर ए इज इक्वल टू वेक्टर बी बिकॉज दीज आर इक्वल व्हेक्टर्स. म्हणजे त्यांची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही कशी आहे, सेम आहे. समजलं सगळ्यांना? दुसरा, नंबर 4, अपोजिट व्हेक्टर्स. किंवा यालाच निगेटिव्ह व्हेक्टर्स सुद्धा म्हणतात. अपोजिट व्हेक्टर्स किंवा निगेटिव्ह व्हेक्टर्स. बघा, असे काही व्हेक्टर्स असतात ज्यांची मॅग्निट्यूड तर सेम असते पण डायरेक्शन एक्झॅक्टली अपोजिट असते. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्हेक्टर्स असतील ज्यांची मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन एक्झॅक्टली अपोजिट आहे. सो हिअर आय कॅन से द व्हेक्टर्स हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड and opposite direction are called, काय म्हणायचं त्यांना, कसले व्हेक्टर्स, अपोजिट व्हेक्टर्स or negative vectors of each other. त्या दोघांना एकमेकांचे काय म्हणायचं, अपोजिट व्हेक्टर्स किंवा निगेटिव्ह व्हेक्टर्स. फॉर एक्झाम्पल बघा, वेक्टर ए
आणि व्हेक्टर बी. बघा दोघांची मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन कशी एकमेकांना अपोजिट आहे का. बघा वेक्टर ए इकडे डायरेक्टेड आहे, वेक्टर बी इकडे डायरेक्टेड आहे, दोघांची मॅग्निट्यूड सेम आहे, डायरेक्शन अपोजिट आहे. म्हणजे वेक्टर ए आणि वेक्टर बी हे एकमेकांचे अपोजिट वेक्टर्स किंवा निगेटिव्ह वेक्टर्स आहेत, ज्यांना मी रिप्रेझेंट करतो वेक्टर ए इज इक्वल टू मायनस ऑफ वेक्टर बी. निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट. हे बघा इथं इक्वल आहे याचा अर्थ दोघांची मॅग्निट्यूड सेम आहे, पण इथं निगेटिव्ह साईन आहे याचा अर्थ दोघांची काय आहे, डायरेक्शन अपोजिट आहे. Negative sign indicates vector A and vector B are oppositely directed. समजलं का सगळ्यांना. चौथा टाइप समजला का. कुठला चौथा टाइप सांगितला हो सांगा. येस, इक्वल व्हेक्टर्स आणि अपोजिट व्हेक्टर्स. ज्यांची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही सेम असेल तर इक्वल व्हेक्टर्स, ज्यांची मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन अपोजिट असेल तर अपोजिट व्हेक्टर्स किंवा त्यांना एकमेकांचे निगेटिव्ह व्हेक्टर सुद्धा म्हटलं जातं. कळलं सगळ्यांना. ओके, व्हेरी गुड. आता पुढचा एक पार्ट बघूया, पुढचे टाइप्स. अजून 2-3 टाइप्स बघायचे आपल्याला. हे लिहून घ्या सगळ्यांनी व्हिडिओ पॉज करून. किंवा स्क्रीनशॉट मारून घेतला तरी चालेल, नो इश्यू. बघा आता पॅरलल व्हेक्टर्स आणि अँटी पॅरलल व्हेक्टर्स हा एक टाइप सांगतो तुम्हाला मी. नंबर 1 किंवा नंबर 5 घेऊया. पॅरलल व्हेक्टर्स. कुठले व्हेक्टर्स पॅरलल असतात ऐका. कुठल्या व्हेक्टर्सना पॅरलल व्हेक्टर्स म्हणायचं, ज्या व्हेक्टर्सची मॅग्निट्यूड जरी वेगवेगळी असली तरी डायरेक्शन जर सेम असेल. द व्हेक्टर्स हॅव्हिंग डिफरंट मॅग्निट्यूड बट सेम डायरेक्शन आर कॉल्ड, yes, are called parallel vectors of each other. त्यांना एकमेकांचे काय म्हणायचं, पॅरल. ज्यांची मॅग्निट्यूड वेगवेगळी असेल पण डायरेक्शन सेम आहे. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल हा एक वेक्टर घेतला वेक्टर ए आणि हा वेक्टर वेक्टर बी. बघा दोघांची मॅग्निट्यूड सेम आहे का, ऑब्व्हियसली नाही, पण दोघांचे डायरेक्शन सेम आहे. सो ए अँड बी आर पॅरलल व्हेक्टर्स. आता पॅरलल व्हेक्टर्स आणि इक्वल व्हेक्टर्स मध्ये काय संबंध आहे बघा. हे बघा हे पॅरलल व्हेक्टर्स आहेत ज्यांची मॅग्निट्यूड सेम असली किंवा वेगवेगळी असली पण डायरेक्शन सेम असेल तरच ते पॅरलल आहेत, बरोबर का. आता बघा जर मी इक्वल व्हेक्टर्स घेतले तर त्यांची मॅग्निट्यूड पण सेम आहे आणि डायरेक्शन पण सेम आहे, म्हणजे इक्वल व्हेक्टर्स हे पॅरलल व्हेक्टर्स आहेत. पण पॅरलल सगळे बघा, म्हणजे थोडक्यात असं मला सांगायचं आहे बघा, ऑल इक्वल व्हेक्टर्स आर पॅरलल व्हेक्टर्स बट all parallel vectors are not equal vectors. बघा मी इथं डायग्रामवरून रिप्रेझेंट करतो. बघा वेक्टर पी आणि वेक्टर क्यू. बघा हे इक्वल वेक्टर्स आहेत शिवाय पॅरलल पण आहेत. इक्वल पण आहेत आणि पॅरलल. इक्वल आहेत का, तर मॅग्निट्यूड इक्वल आहे, डायरेक्शन इक्वल आहे म्हणून इक्वल आहेत. पॅरलल का, कारण डायरेक्शन सेम आहे. म्हणजे इक्वल व्हेक्टर्स पॅरलल आहेत पण हे पॅरलल व्हेक्टर्स इक्वल आहेत का, नाही. म्हणून मी असं म्हणतो ऑल इक्वल व्हेक्टर्स आर पॅरलल व्हेक्टर्स बट ऑल पॅरलल व्हेक्टर्स आर नॉट इक्वल व्हेक्टर्स. आता पुढचा टाईप आहे अँटी पॅरलल, जो की तुम्ही लिहायचा, मी एक्सप्लेन करणार नाही, मी सांगणार नाही. अँटी पॅरलल व्हेक्टर्स म्हणजे कुठले व्हेक्टर्स, ज्यांची मॅग्निट्यूड पण वेगवेगळी आहे आणि डायरेक्शन एकमेकांना अपोजिट आहे. द व्हेक्टर्स हॅव्हिंग डिफरंट मॅग्निट्यूड अँड अपोजिट डायरेक्शन आर कॉल्ड अँटी पॅरलल व्हेक्टर्स. आता तिथं पण एक वाक्य लक्षात ठेवा, ऑल निगेटिव्ह व्हेक्टर्स ऑल अपोजिट व्हेक्टर्स आर अँटी पॅरलल बट ऑल अँटी पॅरलल व्हेक्टर्स आर नॉट अपोजिट. ते तुमच्या लक्षात येईल डेफिनेशन लिहिल्यावर. समजलं का. हे जर कळलं असेल तर ते पुढचं तुम्हाला लिहिता येईल. बघा लिहिता आलं तर लिहा, नाही तर मला विचारा, मी डाऊट तुमचा क्लिअर करेन. समजलं पॅरलल व्हेक्टर्स
अँटी पॅरलल व्हेक्टर्स मी शिकवणार नाही, अँटी पॅरलल व्हेक्टर्स तुम्हाला लिहायचे. ओके, चला 6वा टाईप तुम्ही लिहिणार आहे. आता 7वा आणि शेवटचा टाईप सांगतो मी तुम्हाला. अजून एक युनिट व्हेक्टर्स नावाचा 8वा पण टाईप आहे, पण तो इथंच नाही बघायचा आपल्याला, पुढे बघायचा आहे. तो शेवटचा टाईप सांगणार आहे रिझल्टंट व्हेक्टर. ऍक्च्युली तो पण पुढेच बघायचा होता आपल्याला, पण ठीक आहे, बघून घेऊ एकदाच. देख लेते हैं एक बार. रिझल्टंट व्हेक्टर बघा, रिझल्टंट व्हेक्टर हे बघा. रिझल्टंट शब्दाचा अर्थ, रिझल्टंट म्हणजे काय? आपण जेव्हा एखादं फिजिकल ऑपरेशन करणार, व्हेक्टर्सचं ॲडिशन करू, सबट्रॅक्शन करू, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन बाजूला ठेवा, दोनच ऑपरेशन्स घेऊया, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. यांचं दोन व्हेक्टर्सचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करून जे मिळणारं उत्तर आहे त्या उत्तराला रिझल्टंट व्हेक्टर म्हणायचं. रिझल्ट म्हणजे काय? निकाल शेवटी येतो तो, बरोबर का? जो आत्ता 10वीचा तुमचा आलेला आहे आणि 12वीचा 2 वर्षानंतर येणार आहे. कसा आला तो विषय वेगळा, पण मुद्दा समजून घ्या. जेव्हा तुम्ही दोन व्हेक्टर्सना ऍड करता किंवा दोन व्हेक्टर्सना सबट्रॅक्ट करता, म्हणजे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करता, तेव्हा ते ॲडिशन आणि सबट्रॅक्शन केल्यानंतर जे काही आन्सर येतं त्या आन्सरला रिझल्टंट व्हेक्टर म्हणायचं. आता तो रिझल्टंटचं वैशिष्ट्य काय बघा. रिझल्टंटचं वैशिष्ट्य असं असतं, रिझल्टंट व्हेक्टर ऑफ 2 or more व्हेक्टर्स, 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्हेक्टर्सचा रिझल्टंट व्हेक्टर हा असा सेम व्हेक्टर, असा सिंगल व्हेक्टर असतो. असा कसला व्हेक्टर असतो? सिंगल व्हेक्टर असतो. विच हॅज सेम इफेक्ट ॲज possessed by the 2 vectors together. म्हणजे बघा, एक सिंपल एक्झाम्पल सांगतो. हा टेबल आहे बघा, हा टेबल ओढायचा आहे मला. मग टेबल ओढायचा असेल तर मी दोन्ही हाताने धरून असा ओढला, हे बघा असं केलं मी, हा टेबल असं दोन्ही हाताने ओढला, बरोबर. 2 फोर्स ऍक्ट केले, 2 व्हेक्टर्स. एकानं काय केलं, बरोबर मध्येच धरलं ना, असं ओढलं, तेवढाच फोर्स ऍक्ट झाला. म्हणजे 2 व्हेक्टर्स मिळून जेवढा फोर्स ऍक्ट होतोय तेवढाच फोर्स एक सिंगल करत असेल तर त्या एका सिंगलला दोघांचा काय म्हणायचं? रिझल्टंट. नाही कळलं? डेफिनेशन सांगतो बघा. डेफिनेशन सांगितल्यावर कळेल तुम्हाला. द रिझल्टंट व्हेक्टर ऑफ 2 or more vectors is that single vector which has same effect as that of 2 or more vectors together. म्हणजे माझ्याकडे 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्हेक्टर्स आहेत आणि ते सगळेजण मिळून एखादं काम करत असतील, एखादा इफेक्ट करत असतील आणि तेच काम एकच सिंगल व्हेक्टर करत असेल, म्हणजे 4-5 व्हेक्टर मिळून जे काम करतायत तेच काम जर एकच व्हेक्टर करत असेल तर त्या एका व्हेक्टरला त्या 4-5 जणांचा काय म्हणायचं? रिझल्टंट व्हेक्टर. समजलं की नाही समजलं? द रिझल्टंट ऑफ 2 or more व्हेक्टर्स is that single vector which has same effect as that of 2 or more vectors together. म्हणजे जे काही 2 or more vectors मी घेतलेले आहेत ते सगळेजण मिळून जे एकत्र काम करणार आहेत तेच काम एक सिंगल व्हेक्टर करत असेल तर त्या एका सिंगल व्हेक्टरला त्या सगळ्या व्हेक्टर्सचा काय म्हणायचं? रिझल्टंट व्हेक्टर. बरोबर आहे की नाही? म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला एखादी वस्तू उचलायची आहे किंवा ओढायची किंवा ढकलायची आहे, बरोबर. 4-5 जण मिळून ढकलताय, लावताय जोर, बरोबर. ते 4-5 जणांना बाजूला सारलं एका पैलवान माणसाने, तेव्हा मला मी एकटाच ढकलतो. आता जेवढं काम ते 4-5 जण मिळून जेवढा फोर्स लावतायत तेवढाच जर तो एकटाच लावत असेल तर त्या एकट्याच्या लावलेल्या फोर्सला, त्या 4-5 जणांनी लावलेल्या फोर्सचा काय म्हणायचं? रिझल्टंट. नाही कळलं? कळलं ना? समजा माझ्याकडं 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्हेक्टर्स आहेत आणि ते सगळेजण मिळून एखादा इफेक्ट करत असतील, एखादं काम करत असतील आणि तेच काम जर दुसरा एक व्हेक्टर करत असेल तर त्या एका व्हेक्टरला या सगळ्यांचा रिझल्टंट म्हणायचं. संपला विषय. क्लिअर सगळ्यांना? सो किती टाइप्स बघितले आपण? 7 टाइप्स बघितले. 6ची डेफिनेशन मी लिहून दिली, म्हणजे 5 नंबरची मी 5व्याची लिहून दिली, 6व्याची तुम्हाला लिहायची, 7व्याची इथं आपण लिहिलेली आहे. सो दॅट्स ऑल अबाउट इंट्रोडक्टरी पार्ट.
ओके, आपण स्केलार्स कशाला म्हणायचं बघितलं, व्हेक्टर्स कशाला म्हणायचं बघितलं, व्हेक्टर रिप्रेझेंट कसा करायचा बघितला आणि व्हेक्टरचे टाइप्स बघितले. ओके, आता आपण बघितलं स्केलार्सची जर ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन करायची असेल तर जनरल रूल्स ऑफ अल्जेब्रा वापरतात. पण जर व्हेक्टर्सची करायची असेल तर मी सांगितलेलं त्यासाठी काही स्पेशल रूल्स आहेत. ते रूल्स कुठले, हाऊ टू ॲड व्हेक्टर्स, हाऊ टू सबट्रॅक्ट व्हेक्टर्स, हाऊ टू मल्टिप्लाय व्हेक्टर्स, हाऊ टू डिवाइड व्हेक्टर्स, रिझल्टंट जो आता आपण डेफिनेशन बघितली तो रिझल्टंट कसा फाइंड आउट करायचा, युनिट व्हेक्टर कशाला म्हणायचं, पोझिशन व्हेक्टर कशाला म्हणायचं, ते सगळं इन डिटेल आपल्याला बघायचं ते पुढच्या सेशनमध्ये. फिजिक्सच्या किंवा मेकॅनिक्स सेक्शनच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर आहे हा. कारण व्हेक्टर्सचा कन्सेप्ट तुम्हाला जर कळला, व्हेक्टर्स कसे असतात, व्हेक्टर्सचं रिझोल्युशन कसं करायचं जर तुम्हाला कळलं तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं न्यूमेरिकल सोडवू शकता. ओके, सो हा जो चॅप्टर आहे तो थोडा केअरफुली करा. आत्तापर्यंत जो पार्ट आपण बघितलेला आहे त्याच्यामध्ये काय डाऊट असेल, पुढचं लेक्चर बघण्यापूर्वी, पुढच्या सेशनचं लेक्चर ऑब्झर्व करण्यापूर्वी या लेक्चरमध्ये असणारे सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर करा. क्लिअर झाले असतील तरच पुढचं सेशन, पुढचं लेक्चर ओपन करून बघा, अदरवाईज बघू नका. तुमचा डाऊट असेल मला कॉल करा, मी तुमचा डाऊट क्लिअर करेन. ओके, एक लेक्चर कम्प्लिटली बघून कम्प्लीट डाऊट क्लिअरिंग झाल्याशिवाय पुढच्या लेक्चरकडे जायचं नाही. ओके, वन बाय वन जाऊया. थोडासा वन वे डायलॉग आहे आपला, वन वे डायलॉग नाही मोनोलॉग आहे. डायलॉग म्हणजे दोन्ही बाजून असतं. इथं मी एकटाच बोलतोय पूर्ण लेक्चरमध्ये, तुम्ही नुसतं आपलं नंतर तुम्हाला जेव्हा मिळतं तेव्हा तुम्ही बघताय. पण मग लेक्चरमध्ये, क्लासरूममध्ये कसं असतं, एखादा पॉईंट नाही समजला की तुम्ही लगेच विचारता, मग लगेच विचारला की तो कन्सेप्ट तुमचा लगेच क्लिअर होतो आणि मग आपण पुढचा घेतो. पण इथं तसं होत नाही आहे. इथं तुम्हाला एक लेक्चर तुम्ही बघताय, मग ते लेक्चर त्याच्यातला पॉईंट कळला तरच पुढचं लेक्चर बघायचं, अदरवाईज बघायचं नाही. ओके, चालेल. मग एवढा जो पार्ट आपण घेतला तो व्यवस्थित बघा. हा 100% समजला असेल तरच पुढच्या लेक्चर अटेंड करा. ठीक आहे, थांबूया मग, भेटूया पुढच्या सेशनमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.